स्टेजवरती आता कोणी येऊ नका, आपल्याला विनंती आहे सगळे समोर चला. चला वाघोळे महाराज प्रास्ताविक करा. सहकार्य करा सर्वांना. हॅलो ऐका, इथं फक्त 3 भाषण होते. पैलवान दादा फटके, नवनाथ बाबा ठाके सर, पवन भाई सगळं विनंती आहे. ही मीडिया आहे, मीडिया आपल्याला महाराष्ट्रात दाखवते की आपली काय ताकद आहे. कृपा करून त्याला कोणी डिस्टर्ब करू नका. विनंती तुम्हाला, कोणी डिस्टर्ब करू नका त्यांना. विनंती आहे, हे समोर जे उभे राहिले जे उभे राहिले आपल्यामुळे पाठीमागच्या लोकांना दिसत नाही. आपण खाली बसून माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा असतील तर त्यांनाही विनंती. समोर जाम असल्यामुळं सर्वांना विनंती आहे, आपलं मोबाईलचं नेट बंद, खाली बसून घ्या. या भागातील कोळेकर सर या गावाच्या वतीने आपण मनोगत व्यक्त करतो. हॅलो, आज हे बघा महाराष्ट्रामध्ये जी स्थिती चालू आहे, आरक्षणाच्या नावावरती काही लोकांनी भरपूर काही गोष्टी वाढवल्यात की आम्ही ओबीसीतच जाऊ, ओबीसीतून घेऊ. 100% तुम्हाला या ओबीसी आयोगाच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही ओबीसीतून काहीच घेऊ शकत नाही. हा ओबीसी एवढा मजबूत आहे, या ओबीसीला तुम्ही कुणालाही धक्का लावू शकत नाही. तुम्ही सांगताय, तुम्ही जी भाषा बोलताय त्याच्यापेक्षा आम्ही 10 पट बोलू शकतो. आम्हाला बोलता येते, आम्ही मुख्य नाही, पण आम्ही सगळी आम्हाला म्हणणारे माणसं आहोत. आम्ही गोरगरीब आपण बरोबर जातीमध्ये विभागलेलो आहे, म्हणून आम्ही कुठेतरी आमची मर्यादा आहे. आम्ही एक सावत्र आईची लेकर असल्यामुळे म्हणून आमच्या पुढे एकजूट होत नाही. ज्या दिवशी आमच्या या सावत्र आईच्या लेकराची एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही आमच्यावर कुठेच तुम्ही आम्हाला चॅलेंज करू शकत नाही. आणि तुम्ही आमच्यावर कुठेच आम्हाला कोणत्याच चौकामध्ये महाराष्ट्राच्या या ओबीसीला धक्का लावू शकत नाही. कुठल्याच ओबीसीच्या बांधावर तुम्ही डान्स करू शकत नाही. हे तुम्हाला मीडियाच्या आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून सांगतोय. आम्ही भरपूर आहेत रे, आम्ही 65-70%. तुम्ही आम्हाला काय समजता? फक्त आमची एकटी होत नाही, उठवलेल्या जाती आहेत. आम्हाला कुठेतरी गोरगरीब आम्ही चला बाबा चाललंय, तुम्ही तुमच्या सार्वजनिक मार्गाने मागा, पण कुठेतरी तुम्ही आमच्या आरक्षणावर जर गदा आणत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे का हा कार्यक्रम एक असाच विषय करून मी सहज बोललो वाघमोडे सरांना, तर आपल्याला मेळावा व्हायचा. त्या दिवशी जे साहेबावरती प्राध्यापक या ओबीसीच्या जणांना भरपूर संबंध होतं, त्यांना कुणीतरी आपल्याच बांधू आले रे, कोण आपल्याच बांधू 2 बांधवांनी गेवरावानी काहीतरी स्टंटबाजी केली आणि त्या दिवशी ठाके साहेबांसोबत कोणी नव्हतं आणि त्यांना माहित नाही. त्यांना चॅलेंज त्या दिवशी सांगितलं आम्ही, तुम्हाला गेवराई तालुक्यात नाही रे, बीड जिल्ह्यात फिरून द्यायचं, परत धनगराचा नेता म्हणून ठेवणार नाही. मला ते बोलायला सांगायचं, त्यांनी मला फोन केलते, दुसरी कॉलेजला फोन केलता. मी त्यांना मेळाव्याच्या माध्यमातून सांगतोय, कुठल्याच पंडिताची सुपारी घेऊन तुम्ही धनगर समाजाला किंवा कुठल्या आमच्या मोर्चाला टार्गेट करू शकत नाही. आम्ही काहीच करणार नाही. तुम्हाला परत तुम्ही माझे नातेवाईक घेतल्यातलं एक त्यातला जवळचा एक नातेवाईक आहे, तो मीडियात एवढा बोलत होतो, हाके साहेबांनी असं केलं तसं केलं. अरे बाबा तू कुठं, एक तुला काय दिलतो लक्ष्मण पवार आणि संचालक पद दिलतं आणि तू त्याच्या गुणाच्या सुपाऱ्या वाजवतो आणि हाके साहेबाची बरोबरी करतो. तू येईल तर शिंगावडीत बघायला मिळावा. हाके साहेब कोण एकटा आहे, 3 घंटे मिरवणूक चालली होती आणि तू सांगतो हाके साहेबांना की विजयराजे देवरावर बोलू नका. अरे विजयराजे कोण आहे? विजयराजे आमच्या मतावर, आम्ही दिलेल्या मतावर, या मताच्या जोरावर
त्या दिवशी आता तुमच्या प्रत्येकाच्या दारात विजयराजे येत होता आणि तुमच्या पाया पडत होता. तुम्हाला कोणी चॉकलेट आपल्याला 4 लोकांना हे केलं की लगेच आपले लोक सोडून देतात, जाऊ द्या आपला जीव. आणि त्यांना मग आता माझ्या रामदेव भाषण मी थोडं हे करतो. मित्रांनो, मी माझ्या जिंदगीतलं पहिलं भाषण मी स्टेजवर बांधण्याची माझी पहिली वेळ आहे. मी याच्याबरोबर कधी बोललो नाही, पण हे बघा रोज मीडिया ऐकून ऐकून मला मी कदर आली. मी ठरवलं आता आपण रोज बोलायचं मीडियावरती आणि त्याच्या माध्यमातून मी बोलायचं शिकलो. आणि हा कार्यक्रम सर्व कार्यक्रमाचा ठरके वाघमारे सरांनी केला. 100% मी त्यांचा आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिली, प्रेम दिला. आज तुम्ही मेळाव्याला 100% उपस्थित लावल्याबद्दल सर्व ओबीसी समाज बांधवा तुम्ही मनस्यता पुनश्च एकदा अधिक शुभेच्छा देतो. आणि हॅलो, धन्यवाद. यानंतर लगेच या कार्यक्रमाच्या संयोजनात अत्यंत मौलिक अशी भूमिका पार पाडणारे सर्वसामान्यांचे ओबीसीचे नेते परमेश्वर वाघमोडे महाराज हे प्रस्ताव आपल्या बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करतात. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. या ठिकाणी गावाचे महंत सुरेशानंद महाराज आपल्या स्टेजवर आले, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर वाघमोडे सर बोलतील. या घराचे महंत आमचे मित्र सुरेशानंदजी महाराज यांचा सत्कार आपल्या सुंदरवाडीतील तरुण मंडळी एकत्रित करा. परमेश्वर महाराज इकडे बोलाय म्हणा. सर्व खाली बसा आणि त्या बाजूला जे काही मंडळी उभी आहे त्यांनी खाली बसण्याचा थोडा प्रयत्न करा, जिथं जागा भेटेल तिथं. नेट बंद करा, सांगा नेट. मित्रांनो खाली बसा, आवाज करू नका, आवाज करू नका, बसा खाली.